हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आय होप सर्वजण एकदम मस्त असणार, मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार. तर बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही आहेत कारण की मला बरं नव्हतं वाटत, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड नव्हती करत. काही व्हिडिओ मी शूट करून ठेवले आहेत, ते एडिट करायचे राहिले होते, त्यामुळे ते सुद्धा मला अपलोड करता नाही आले आहेत. तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या. आता थोडंसं बरं वाटायला लागलं, तर चला म्हटलं आता व्हिडिओ शूट करू आणि सर्वांसोबत शेअर करू. तर सर्वांच्या घरामध्ये किचनमध्ये एक वस्तू तर असतेच, घरामध्ये व्हेजिटेबल चॉपर तर असतंच आणि ते खराब होतं किंवा काहींचं असं वर्क करत नाही, काम करत नाही, असं अडकतं. तर हे बघा, आता माझ्याकडे सुद्धा व्हेजिटेबल चॉपर, माझ्याकडे सुद्धा व्हेजिटेबल चॉपर आहे आणि त्याची दोरी बघा खराब झाली आहे. तर ही दोरी खराब झाली आहे. आता ही मी हिला हे चॉपर आता फेकून न देता मी याला सुधरवून घेणार आहे, म्हणजे दुरुस्त करणार आहे. तर ते हाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते की मी दुरुस्त कसं करणार आहे. हे फेकून न देता आपण पुन्हा याचा वापर करू शकतो. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि तुम्हाला दाखवते की याला रिपेअर कसं. तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा. तुमच्याकडे असं चॉपर असेल तर त्याला काही प्रॉब्लेम असेल तर ते मला तुम्ही विचारू शकता कमेंट करून. चला तर मग आता मी हे चॉपर कसं सुधरवायचं ते तुमच्यासोबत शेअर कर. झाकण आहे, आता आपल्याला याला काढून घ्यायचं. त्यासाठी एक स्क्रू ड्रायव्हर लागेल. ओपन करून घेतला आहे. किती घाण आहे बघा, ते तो जुना दोरा होता त्याची सर्व घाण निघत होती. आता याला काय करायचं, आपण जे पार्ट काढणार आहोत ना ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कसे होते लावलेले त्यांनी, तसेच्या तसे आपल्याला काढायचे आहेत. आणि इथं नॉब असतो हा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आहे. हे बघा, आणि सर्व पार्ट साईडला ठेवून देणार आहे मी काढून. आणि ही दोरी घेतली मी लावण्यासाठी, तुम्ही कोणतीही दोरी घेऊ शकता. तर ते काढलं तर आता हे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. या खाली एक पातळ अशी स्प्रिंग असते पत्र्याची, ही बघा, ही स्प्रिंग असते पातळ, तर ती काय काढायची नाही. तुमचा जर प्रॉब्लेम असेल, चॉपर असं ताणल्यावर अडकत असेल तर ते तुम्ही हे काढून नवीन लावू शकतात. पण माझं चॉपर अडकत नाही म्हणून मी काढणार नाहीये. हे बघा, हा हुकमध्ये असतो आणि ही प्लेट छोटीशी असते, ती बाहेरच्या साईडने असते. हे चॉपर जर नीट काम करत नसेल, असं ताणताना अडकत असेल तर ही स्प्रिंग असते ना दिलेली, हिला व्यवस्थित अडकवून घ्यायची, त्यामुळे चॉपर हे स्मूथ चालेल. आता माझं फक्त दोरी तुटलेली आहे, तर त्यामुळे मी दोरी कट करून घेणार आहे. दोरी मी कट करून घेतली. आता हे आहे इथं दिलेलं, तर याच्यातून सुद्धा आपल्याला दोरी बाहेर काढायची. ही जुनी दोरी दिली ती मी आता बाहेर काढून घेते. हे बघा, इथून मी दोरी बाहेर काढून घेतली. आता हे आहे, याच्यामध्ये दोरी अडकवली होती, तर याच्यातून सुद्धा ही दोरी मी काढून घेणार आहे. बघा, ताणून ताणून दोरी पूर्ण खराब झाली. इथं तुम्ही कोणतीही दोरी लावू शकता. स्प्रिंग सॉक्स आपले शूज असतात ना, शूजमध्ये निघते ती सुद्धा दोरी तुम्ही इकडं लावू शकता. आता मी याला थोडंसं क्लीन करून घेते, थोडं खराब आहे, मध्ये आपल्याला घासता येत नाही, त्यामुळे हे खराब झाले. तर हे मी पार्ट क्लीन करून घेतले आहेत. आता याला दोरी टाकायची आहे. यामध्ये
इथे छिद्र दिलेलं असतं त्यांनी, त्यामध्ये दोरी टाकायची आहे। हे बघा, हे छिद्र दिलेलं आहे, इथे दोरी टाकायची आहे। आणि ताणून घेतली मी आता ही दोरी। आता या दोरीला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, जाड अशी गाठ मारून घ्यायची आहे। निघायला नको म्हणून इथं थोडीशी जाडच गाठ मारायची, 3-4 गाठ मारूनच घ्यायच्या। गाठ मी कन्फर्म करून घेतली, पॅक झाली का। आता हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, डावीकडून उजव्या साईडला असं गोल गोल तिथं दोऱ्याला आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे, डावीकडून उजव्या साईडला। नीट लक्ष द्या, डावीकडून उजव्या हाताला असं गोल आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे तिथं। आता तुम्ही बघू शकता तुम्हाला किती दोरा पाहिजे आहे काय, त्यानुसार आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे। मी अंदाजे दोरा घेतला होता, तुम्ही हा जो दोरा आहे ना त्याचा माप घेऊ शकतात, पण माझा पूर्ण खराब झालेला आहे, त्याचा माप सुद्धा मी देऊ नाही शकत, तर त्यामुळे मी आता एवढा दोरा गुंडाळून घेतला। दोरा गुंडाळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे झाकण आहे ना त्यामध्ये आपल्याला हे लावली। आता हे आपल्याला हे दिलेलं असतं ना, हे व्यवस्थित या स्प्रिंगच्या हुकमध्ये अडकवायचं आहे। एकदम इझी आहे। हे झालं, त्यानंतर ते आपले हा जो नॉब होता तो मी नॉब इथं असा दाबून पॅक करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे नट होते हे दिलेले हे ठेवून घ्यायचे। हे बघा झालं, त्यानंतर हे लावून घ्यायचं। हे असंच लावायचं, याला काही करायची गरज नाही। आणि आता हे लावलं तर आताच फिरायला लागलं ते। इथं छिद्र दिलेलं आहे, हे बघा इथं छिद्र दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हा दोरा घालायचा आहे। हा बघा दोरा मी काढून घेतला, हे बघा आताच फिरत आहे ते। आता हा दोरा परत इकडून आपल्याला या हँडल मधून काढायचा आहे। आता तुम्ही बघायचं आपल्याला किती हवा आहे, असं ताणण्यासाठी जास्त पण ठेवायचं नाही, कमी पण ठेवायचं नाही। सर्वात आधी हे लावून घ्यायचं आपण। तिथे जॉईंट करण्यासाठी दिलेलं आहे 3 हुक असतात, त्यामध्ये आपल्याला हे अडकवून घ्यायचं आहे। हे बघा चांगलं दाबून लावून घेतलं मी।
मारावं लागेल इथं. असं ताणायचं आणि मग इथं कट मारायची. हे बघा चॉपर आपलं रेडी झालं आहे. चॉपर फेकून न देता आपण अशा प्रकारे चॉपरला रिपेअर करू शकतो. आणि तुमच्या चॉपरची धार जर गेली असेल, म्हणजे ब्लेड असतात चॉपरमध्ये, हे ब्लेड यांची धार गेली असेल, नीट व्हेजिटेबल कट नसतील करत ते, हे चॉपरचे ब्लेड नीट व्हेजिटेबल कट नसतील करत, तर काय करायचं, हे जे मेडिसिन असतात ना, हे असे नाही घ्यायचे, हे असे नाही पॅकेट घ्यायचे, हे खूप नरम असतात, हे नाही घ्यायचे. हे जे मेडिसिन असतात तर हे घ्यायचे, यांना कट करून घ्यायचे. असे मेडिसिनचे तुकडे करून आपण चॉपरमध्ये टाकून घ्यायचे, ब्लेड लावायचं आणि नंतर बंद करून द्यायचं. आणि नंतर चॉप करून घ्यायचं, व्हेजिटेबल चॉप करायचं. मेडिसिन मध्ये येत आहे. अशा प्रकारे याला ब्लेडला धार लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका.